नमस्कार. आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपण लग्न झालेल्या स्त्रिया ह्या जोडवे परिधान करतो. आपल्या 16 शृंगारांमधील अत्यंत महत्त्वाचा दागिना आहे तो म्हणजे जोडवे. आपल्या लग्नाच्या वेळेस मंगळसूत्रानंतर आपण दुसरा दागिना जो परिधान करतो तो म्हणजे जोडवे. जोडवे हे फार पूर्वीपासून परिधान करत आले आहे, म्हणजे त्याचा संदर्भ रामायणात देखील आढळतो. आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर जनरली संपूर्ण भारतभर जोडवे हे परिधान केले जातात आणि वाल्मिकी रामायणामध्ये वलय या अर्थीचा संदर्भ घेतलेला आहे. परंतु तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की आपण जोडवे का घालतो? लग्नानंतरच कुठलीही स्त्री, कुठलीही मुलगी जोडवे घालायला का सुरुवात करते? त्याचंच उत्तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ते फुकट असतं, त्याला कुठलेही पैसे लागत नाही. महाराष्ट्रात नव्हे तर जनरली संपूर्ण भारतभर जोडवे हे परिधान केले जातात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जोडव्याला वेगवेगळी नावाने देखील ओळखले जाते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याला जोडवे म्हणतो, तर कर्नाटक, बिहार आणि यूपीमध्ये त्याला बिचवी, बिचवा अशा प्रकारे संबोधले जाते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तर जूट आणि जूड या शब्दाचा अपभ्रंश होऊन जोडवी हा शब्द तयार झाला. जोडवी म्हणजे जोडणारा, म्हणजे नवरा बायकोचं जे रिलेशन असते ते जोडून ठेवणारा. म्हणून आपण एक सौभाग्याचा अलंकार म्हणून जोडवी हे घालत असतो. म्हणजे कुठलीही मुलगी जर तिने जोडवे घातलेले असतील तर आपल्या लगेच लक्षात येऊन जाते की ही मॅरिड आहे, हिचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे जोडवी हा सौभाग्याचा अलंकार देखील मानला गेलेला आहे. त्यासोबतच त्याचं खूप मोठं वैज्ञानिक कारण देखील आहे. म्हणजे आपले पूर्वज खरंच खूप हुशार होते की त्यांनी प्रत्येक गोष्टीचा योग्य अभ्यास करून त्यांना माहीत होतं की स्त्रियांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या शरीरामध्ये काय बदल होणार आहेत, कुठले हार्मोन्स चेंज होणार आहेत, त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. त्यानुसारच त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहे की तुम्ही हे परिधान करा किंवा तुम्ही असे वागा तर असं होईल. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्वपार चालत आलेल्या आहेत. अंगठा जो असतो, अंगठ्याच्या साईडच्या बोटामध्ये आपण जोडवी घालतो, तर त्या पायाची नस सरळ आपल्या गर्भाशयाशी जोडली गेलेली असते. सध्या अगदी वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या स्टाईलचे छोटी छोटी जोडवे येतात किंवा वेगवेगळ्या धातूचे जोडवे आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. परंतु पूर्वी हे चांदीचे जोडवे घातले जायचे आणि ते जोडवे अगदी मोठे असायचे. म्हणजे त्याचे वेढे देखील जास्त असायचे किंवा 2 वेढ्याचे जरी असले तर ते मोठे असायचे किंवा वेढ्याचे असले तर ते पातळ पातळ वेढे, 7-8 वेढे ते घातलेले असायचे. त्यामुळे संपूर्ण बोट हे आपलं दबलं जायचं. तर आता सध्या PCOD आहे की फर्टिलिटीचा खूप मोठा इश्यू झाला आहे. म्हणजे खूप जणींना बाळ होत नाही. त्या बोटामध्ये आपण जोडवीही घालतो तर ती नस सरळ गर्भाशयाशी कनेक्ट असते आपल्या, आणि त्यामुळे आपल्याला गर्भाशया संबंधित कुठल्याही गोष्टी असतील, समस्या असतील त्या दूर व्हायला सुरुवात होते. त्यासोबतच आपल्या मासिक पाळीमध्ये देखील आपल्याला काही त्रास होत असेल, म्हणजे स्त्रियांना खूप जणींना मासिक पाळीमध्ये त्रास होतो, तर त्रास देखील कमी व्हायला सुरुवात होते. मासिक पाळी जर तुमची अनियमित असेल, रेग्युलर नसेल, इरेग्युलर असेल तर ती रेग्युलर यायला सुरुवात होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आराम पडायला सुरुवात होते. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लावून दिलेल्या आहेत त्या उगीचच नाही, की त्यामागे खूप मोठं सायन्स आहे, शास्त्र आहे. त्यानुसारच आपल्याला ह्या गोष्टी सर्व लावून दिलेल्या आहेत. तर सध्या थायरॉइडचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे. तर जोडवी जर आपण परिधान केली तर थायरॉइडमध्ये देखील आपल्याला आराम मिळतो. स्त्रियांचे हार्मोन्स हे सतत इम्बॅलन्स होत असतात. म्हणजे आपल्या पिरियडची डेट आहे तरी सुद्धा आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. आपली डिलिव्हरी आहे, आपली प्रेग्नन्सी आहे, त्यामध्ये देखील स्त्रियांचे हार्मोन्स हे खूप प्रमाणामध्ये इम्बॅलन्स होत असतात. तर आपण जोडवं जे घालतो त्यामुळे आपल्या ॲक्युप्रेशरचं काम देखील होते आणि आपल्या बोटाची जी नस दबल्या जाते त्यामुळे आपले हार्मोन्स देखील बॅलन्स राहतात. पूर्वीच्या बायका ह्या खूप जाडे मोठे जोडवे वापरायच्या, परंतु आता आपले मॉडिफाय झाले, संपूर्ण जग हे मॉडिफाय झालं आहे. त्यामुळे अगदी छोटे डिझाईन देखील आपल्याला मार्केटमध्ये ह्या अवेलेबल होतात. आजकाल फॅशन देखील आलेली आहे की बऱ्याचशा स्त्रिया असतील त्या जोडवे घालत नाही किंवा मंगळसूत्र घालत नाही. तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की ज्याला त्याला काय करायचं आहे, परंतु आपण ते घालायला हवं. प्रश्न पडला असेल की आपण जोडवे हे चांदीचेच का घालतो, सोन्याचे जोडवे आपण का घालत नाही? तर जे सोनं आहे ते आपण आपल्या माता लक्ष्मीच्या स्वरूप मानतो, आपण त्याची पूजा करतो. दसऱ्या दिवाळीला आपण सोन्याचीही पूजा करत असतो. त्यामुळे आपल्या पायामध्ये आपण सोन्याचा स्पर्श हा होऊ देत नाही. देखील आपण चांदीचीच घालतो आणि जोडवे देखील चांदीचेच घालतो. तर त्यामागे अजून वैज्ञानिक कारण असं आहे की चांदी ही जमिनीतील ऊर्जा शोषून घेते आणि ती ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पोहोचवते. त्यामुळे आपलं शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते. तर त्यामुळे जोडवे हे चांदीचेच बनवले गेले आहे आणि पैजण देखील चांदीचेच बनवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही
अशी उगाचच नाही बनवली, त्यामागे काही ना काही कारण आहे आणि त्यानुसारच ती आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण स्त्रियांनी जोडवे का घालायचे आहे आणि जोडवे घालण्यामागे त्याचं वैज्ञानिक कारण काय आहे। तुमचे जर काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ते अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।